चिंचपाड़ा के बिग सपोर्टर रुद्रा केनी। ऑडी गाड़ी की चाबी है शायद, लगता है कम उम्र में ऑडी गाड़ी। कितनी गाड़ियां चलाएंगे फिर? 4 बांगडी वाली गाड़ी। प्रवीण, एवढ्या वयातच 4 बांगडी वाली म्हणजे यापुढे किती गाड्या चालवेल? यस, ये देखिए स्टाइल रुद्रा केनी। तर याच दरम्यान आपण विनंती करूया, या ठिकाणी चिंचोली गावचे सन्मानी उमेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि दुंद्रे गावचे आमचे किशोर दादा शिनारे यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं। आमच्या सरपंच चषकाच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करू। आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। खरं तर दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दुंद्रे गावचे आमचे किशोर शिनारे आणि उमेश पाटील चिंचोली, आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत। अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 बेलोली। तर मोरबे गावचे सन्माननीय एकनाथ दादा तांबडे यांचं देखील आगमन झालंय। एकनाथ शेठ, या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर्व पाहुण्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे। आज स्पर्धेतली 4था दिवस आहे आणि उद्या 5वा आणि अंतिम दिवस सुपर संडे, सुपर धमाका। यामधनं जिंकणारा संघ सुपर 10 मध्ये दाखल होईल। तर सन्माननीय उल्हास दादा गायकर यांचं देखील आगमन झालंय। वेलकम दादा, आपलं देखील स्वागत आहे। व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर याच दरम्यान आमचे विष्णू शेठ नावडेकर यांचं देखील आगमन झालंय। वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे। या आपणही व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आज स्पर्धेतला 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियस रवाना होतात। खरं तर या ठिकाणी प्रशांत फडके मॅन फ्रॉम डोंगरातापाडा आणि राम पाटील सर मॅन फ्रॉम चिंद्रन असे 2 उत्कृष्ट पंच थँक्यू डीजे। सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया। खरं तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत आणि सध्या मॅच एन्जॉय करतात बरेच सारे प्रेक्षक वर्ग। सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे अर्थात सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय। अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे 2 बलाढ्य टीम मध्ये। एका बाजूला गावदेवी 11 बेलवली संघ, ज्या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले मैदानावरती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध आपण पाहतोय या ठिकाणी गावदेवी 11 बेलवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये। 2 संघ ताकदवर आहेत। 4 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरीकडे सलामीसाठी 2 बॅट्समन रवाना झालेत। स्वप्न आणि अभिलाष आणि बालगुण एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। रोशन पाटील उर्फ बाला आणि त्याच्या सोबतीनं ओमकार केणी नॉस्ट्राइक एंड वरती, तर दुसरीकडे पहिलं षटक घेऊन येतोय मागच्या मॅचचा हिरो अजय पाटील, पाबल सर्कलचं पहिलं षटक। ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, खोदून काढलाय। ऑन साइड मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत। एक सिंगलनं डाबाला सुरुवात झाली। डाबाची सुरुवात करत तर अकाउंट ओपन केलं मैदानावरती रोशन पाटीलनं। टीमचं टोटल 1 धावा बिनगडी बाद। सुंदर दृश्य मैदानावरती आपण पाहतो। नक्कीच एक चांगला स्पर्धा सुरू आहे। मैदानाच्या चारही बाजूला डोंगर आणि झाडी, काय डोंगर काय झाडी, आणि मैदानाच्या आतमध्ये आपण क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय। डोंगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आयोजित। यावेळीचा फटका छान आहे, सजवला ऑन साइडला, सरळ फेकून देतो सीमारेखा बाहेर। चेंडू 6 धावेसाठी।
षटकार आलाय बॅट्समन आपण पाहतोय सलामीवीर ओमकार केणीच्या बॅटमधून षटकाराबरोबर टीमची टोटल सध्या 7 या धावसंख्येत होती. चांगलं क्रिकेट दोन संघांमध्ये एक एक सामना जिंकून ते पुढे आलेत. या सामन्यामध्ये जिंकलात तर तुम्ही सुपर 10 मध्ये दाखल व्हाल. खरं तर सुपर 10 मध्ये आजच्या दिवशी दाखल होणारा संघ म्हणजे अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ, ज्यानं खूप चांगलं प्रदर्शन केलं. पहिल्या मॅच मध्ये त्यांना टीम खरं तर मात्रेपाड्यासारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं आणि सेकंड मॅच आपण पाहिली तर अष्टविनायक दाबा कानोबा कुंडेबाल 67 धावा चेस केल्या आणि तो संघ पोहोचला. लोकेट डेस आपण पाहू शकता स्क्रीनवरती. श्री मलंगड खरं तर जे आपण पाहतो त्याच्या मलंगडाच्या पायथ्याशी सुरू असलेली क्रिकेटची स्पर्धा आणि मलंगडाचं भव्य दिव्य असं दृश्य पाहायला मिळते. मच्छिंद्रनाथचं तिथे स्थान आहे आणि अनेक पर्यटक वर्षभरातनं संपूर्ण देशभरातून या ठिकाणी येत असतात. असे पर्यटन स्थळ म्हणजे श्री मलंगड. चांगला चेंडू लाईन चांगली अजय पाटीलची, पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिलाय. फलंदाजाला बीट करत चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. संपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आहेत, दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवर आहेत. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोटी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये पाहायला मिळतोय. एक संघ आपण पाहतोय ज्या संघानं चांगली कामगिरी पहिल्या मॅच मध्ये केली आणि खरं तर त्या संघानं परास्त केलं होतं पहिल्या मॅच मध्ये जासई संघाला चिंचपाडा संघानं, आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय बेलवली ज्यानं दिगोडे संघाला परास्त केलेत. ही महत्वाची लढत या दोन टीम मध्ये आहे. पुन्हा एकदा गुडलेनचा वापर. चेंडू पडल्यानंतर फार वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वारंवार प्रयत्न सुरू आहेत ओमकार केणीचं मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं डावाला सुरुवात षटकारानं केली, परंतु अजय पाटील एक नामवंत गोलंदाज आहे. अनेक सारी क्रिकेटची ग्राउंड गाजवणारा अजय पाटील ह्या ग्राउंडवरती देखील सुंदर प्रदर्शन करतोय. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या, या मॅच मध्ये देखील शानदार प्रदर्शन. 5 विकेट मागच्या मॅच मध्ये. चेंडूचा पाठलाग केला परंतु चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर गेला. पंच आम्हाला सांगतात की वाईट बॉल. थोडासा गती परिवर्तन केलं चेंडू, बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू स्लो गतीने जरूर पडला, परंतु त्याचा टप्पा थोडासा खराब होता जो ऑप्शनच्या बाहेर होता आणि अजून जास्त बाहेर निघाला. तुम्ही जेव्हा गती परिवर्तन करता तेव्हा तुमचं दिशेवरती देखील नियंत्रित असलं पाहिजे, टप्प्यावरती नियंत्रित असलं पाहिजे. धावा संख्या स्कोरबोर्ड होती, धावा लागलेत 8. पहिलं षटक सुरू असताना फक्त 8 धावा लागल्यात 4 चेंडू मध्ये. नक्कीच या मॅच मध्ये 50-55 धाबे टार्गेट सेट करावं लागेल. चांगला फटका समोर खेचलाय स्क्रीनच्या अगदी वरन. हवाई सबर चेंडू छू मंतर. आकाशाला तो जाऊन भिडला येर आमचा श्री मलंगड. क्या बात आहे. सेमलंगडाचं गुणगान गाणारं संगीत डीजे नीतीच्या माध्यमातून आपण ऐकलंय आणि नक्कीच इथे एका बाजूला ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. खरं तर 2 षटका त्याच्या बॅटमधून आलेत. दुसरीकडे अजय पाटील वरती आक्रमण केलं आणि आतापर्यंत 14 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेत अजय पाटीलनं. पहिलं पॉवर प्ले षटक आणि चांगली सुरुवात राहिली आहे मैदानावरती चिंचपाडा संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शेवटचा अंतिम बॉल. इथे डॉट फेकलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती धावा लागल्यात 14. बिनगडी बाद. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची. पहली बार मिलाता है यही सीने में फिर आग लगाता है. धीरे धीरे प्यार सिखाता है यही हंसाता है यही यही रुलाता है. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. सारी सारी रात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर पाहिली तर धावा फलकावरती 14. चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणेन कारण अजय पाटील एक चांगला गोलंदाज होता आणि त्याच्या विरोधात जर 14 धावा आल्या तर मी म्हणेन चांगली सुरुवात आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिले असं जबरदस्त त्याने 2 स्पेल फेकले, 5 गडी बाद केले, अगदी उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरोधात एकूण 14 धावा आल्यात म्हणजे चांगली सुरुवात आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची.
प्रणित गायकर आलाय ओव्हर नंबर सेकंड साठी. पॉवर प्ले समाप्त झालेत. 5 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन मध्ये पाहतात. ऑफसाईडला 2 खेळाडू बाउंड्री लाईन मध्ये आहेत. लॉंग ऑफ आणि कव्हर. यावेळीचा बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर मध्ये खेळलाय. शतरक्षक दूरवर आलेत आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आणि बघा थोडीशी फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हातातनं बॉल काय निसटला आणि लगेच तिथे फलंदाजाने त्याची फायदा घेतला. संधी मिळाली आणि संधीवरती फायदा घेतलाय. 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावपडकावरतीच 16 धावा. बिनगडी बाद 16 पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप इथे बनवली जातीये. खरं तर या 2 खेळाडूंमध्ये एका बाजूला तुम्ही रोशन पाटील उर्फ बालाला पाहतायत तर 9 सेकंडवरती ओमकार केणी एक विस्फोटक खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. चांगली लेन, चांगला टप्पा, नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी. अगदी वेगवान बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो आणि तिसऱ्या पंचांकडे आता मांग केली गेली आहे. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलंय आणि नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्क्रीनवरती यस स्क्रीनवरती इथे पंच येत आहेत. प्रणव भोपी आलाय नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्क्रीनवरती. प्रणव उल्वेकर परंतु बॉल हवेत आहे. मिस टायमिंग आणि यष्टी रक्षकाने झेल टिपलाय. रोशन पाटील उर्फ बाला चा इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिला धक्का लागतोय टीम सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा संघाला. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, इश्क ही मेरी जिंदगी है. अंडरपॅन्ट आहे का तुला? लईच भारी तू भन्नाट पोरी, तुझी डॅशिंग सगळ्याच्या वरची, तुझी डॅशिंग सगळ्याच्या वरची. अग मी तुझा परशागन, तू माझी अर्ची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपेश केणी उर्फ भाई तर असं म्हटलं जाते. परंतु बाला बाद झाले. रनसंख्या आपण पाहिली तर स्कोअर बोर्ड होती धाबा लागले सध्या 16. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झाले. खरं तर चांगली षटक फेकले जाते प्रणित गायकरच्या माध्यमातून आणि त्यांना आतापर्यंत 3 चेंडू फेकले 2 धाबा तर एक मोठी सफलता मैदानावरती प्रस्थापित केली आहे. रोशन पाटील बाद झालाय आणि त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय तो म्हणजे दीपेश केणी. फिल्डिंग रचना कव्हर मध्ये काढू, लॉंग ऑफ मध्ये काढू, लॉंग ऑन मध्ये काढू, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 5 काढू. बाउंड्री लाईन वरती चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने गेला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नक्की चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं की हा बॉल वाईट आहे आणि 1 फॉर दी ओव्हर हा देखील इशारा केला. पंचांनी वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला तर एका ओव्हर मध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्सर करू शकता आणि नक्कीच इथे 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील आलाय. हलक्या हाताने क्लिक केले चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळाली. जोपर्यंत कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार छान आहे आणि 2 धावेने टीमची टोटल सध्या धावपडकावरती 19 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4 म्हणजे 4 चेंडू मध्ये फक्त 4 धाबा आल्यात. एकूण 5 धाबा आल्यात या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती आहे. एक गडी बाद. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. नक्कीच इथे बॅकवर्ड पॉइंटचा काढू झेल टिपतोय आणि इथे धक्का नंबर 2 या ओव्हरमध्ये दुसरा धक्का लागलाय. बॅट्समन तुम्ही पाहता दीपेश केणी देखील मैदान सोडतोय आणि धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 19 धाबा 2 गडी बाद. न्यू बॅट्समन संकेत पाटील एनॅट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती संकेत आलाय. अद्याप या ओव्हरमध्ये 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावपडकावरती 19. 5 चेंडू फेकलेत, 5 धाबा खर्च केलेत तर 2 गडी बाद केलेत. सेकंड ओव्हर करत असताना या ठिकाणी प्रणित गायकर कौतुक करायला हवं. पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटीलनं 14 धाबा दिल्या, एकही गडी बाद केले नव्हतं. परंतु या ओव्हरमध्ये 5 चेंडू 5 धाबा आणि 2 खेळाडू बाद केलेत. यावेळेस देखील बॉल हवे ते पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडूला थांबवणं कठीण आहे. बॉल सीमारेखा बाहेर येतोय. अजून एक लय भारी चौकार.
विकेट नंबर आपण पाहिली मैदानाच्या बाहेर एकूण आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 ची सरासरी गाठताना टीम सुनी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाने केले 2 गडी बाद 23 धावा. तो ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकसाठी ते राजेश पाडेचा वापर केला मागच्या लास्ट ओव्हर मध्ये. चांगली कामगिरी परंतु इथे बॉल पडल्यानंतर शरीरावरती अदलला करत तर बॉडीचा स्पर्श करून जातोय. रन्स मिळणार नाहीये. डॉटची समाप्ती. तिसरं षटक 2 षटकामध्ये 23 धावा आतापर्यंत एकवटले गेलेत. टार्गेट मैदानावरती धावसंख्या आपण पाहिलं तर 25 वरती चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. खरं तर समोर देखील तेवढाच बलाढ्य आणि ताकदवर संघ बेलवली संघ आहे. 4 षटकामध्ये 50-55 धाब्याचं टार्गेट सेट करणं फार महत्वाचं आहे. 2 षटकामध्ये 23 आल्या. षटक क्रमांक 3 फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाज राजेश पाटील बॉडीपेक्षा दूर खेळण्याचा प्रयत्न करताय खेळाडू. खरं तर ओमकार केणीच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिलेत परंतु अपेक्षा आता त्याच्याकडनं भरपूर असतील आणि या मॅच मध्ये त्याला उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. 25 लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय ते आजच्या दिवसातील खरं तर शेवटची लढत पाहायला मिळते. डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यांच्या वतीनं सरपंच चषकाचं शानदार पर्व. पुन्हा एकदा बॉडीवरती बॉल शरीराला स्पर्श करून जातोय. लेग बाय स्वरूपामध्ये अजून एक रन त्या ठिकाणी प्राप्त होतीये. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर खरं तर 3 धाबा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. धाबा संख्या 26. गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू गोल्डन स्पॉटला पडल्यानंतर बाहेर जातो. आउट स्विंग बघा किती सुंदर झाले. बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडू मिड स्टंपच्या थोडा बाहेर फेकला ऑफ स्टंपला आणि त्याच्यानंतर बाहेर निघतोय. आउट स्विंग. अप्रतिम गोलंदाजी. राजेश पाटीलचं कौतुक करायला हवं. 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा त्यानं खर्च केल्या. या षटकातील आता अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. बॉल आणि बॅटचा संपर्क भरपूर चांगला झालाय आणि बॉल पाठवला यावेळेस मिड विकेट सीमारेखा बाहेर. बॉल जातो सीमारेखा बाहेर. षटकार. क्या बात आहे. छत्रपती शिवरायांची गुणगान गाणारे आणि खरे तर त्यांच्या गड किल्ल्यांची माहिती सांगणारं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकलंय. छत्रपती शिवाजी महाराज जगातला महासम्राट राजा. खरं तर जगामध्ये 8 मोठे शत्रू होते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामहरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवरायांचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकले. एकूण टोटल जर पाहिली इकडे 3 षटकामध्ये 32 आल्यात. शेवटचं अंतिम षटक आता फेकलं जाईल आणि गोलंदाज येतोय
राकेश मात्रेचा वापर या ओव्हरमध्ये केले गेले. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकला होता राजेश पाटीलनं. राकेश मात्रेनं 4थं षटक केलं होतं, म्हणजे पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, परंतु राजेचा वापर यावेळी अगोदर केला आणि चांगली गोलंदाजी त्यानं केली. पहिला चेंडू अगदी वेगवान होता, लेंथ लाईन चांगली आहे. पाहिलं की फलंदाज ऑन साइड मध्ये जास्त स्ट्रॉंग आहे, त्याला चेंडू थोडा ऑप्शनच्या बाहेर ठेवला आणि पहिल्या चेंडू मध्ये इथे डॉट फेकले. खरं तर यश मिळालंय. राजेश मात्रे शेवटचं अंतिम षटक फेकतोय. यावेळेस पायावरचा चेंडू पॅडल स्वीप करतोय आणि चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडूला सरळ फेकून देतोय सीमारेषा बाहेर. झुमंतर जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, राजाची लखलखते तलवार. क्या बात आहे. छत्रपती शिवरायांचं संगीत नक्कीच ऐकल्यानंतर मनामध्ये शक्ती निर्माण होते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली, जगातल्या बऱ्याच साऱ्या लढ्यात त्या संयमानं आपण जिंकू शकतो. म्हणून नेहमी आम्ही सांगत असतो ना, कुठलाही खेळ खेळताना शांत डोक्यानं खेळावं, कारण डोक्यावरती बर्फ ठेवून आपण खेळावं. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. आणि नक्कीच छत्रपती शिवरायांनी जगाला अनेक सारे संदेश दिलेत. तर नक्कीच ते संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. पहिला बालबती ते खरं तर पहिला चेंडू डॉट फेकला आणि त्यानंतर षटकार आलाय. टीमची टोटल वेगानं चालली 38 वती. मोठं टार्गेटचा प्रयत्न. तर टोटल आपण पाहिली 38 वती. अद्याप या ओव्हरमध्ये 4 बॉल शिल्लक असतील आणि ओमकार केणी सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलेत की जबरदस्त त्यानं 3 षटकार खेळलेत, 2 धावा काढलेत आणि त्याच्यानंतर जबरदस्त त्याने एकूण 9 चेंडू 7 चेंडू डॉट खेळलेत. पुन्हा चांगला चेंडू ऑनसेट मध्ये खेळून करतो. वाईडिश लॉंग ऑन रिझनला थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळेल आणि परिणाम 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिले. त्यानंतर षटकार देखील आपण दुसऱ्या बॉलवरती पाहिला. धावा संख्या 40. तर शशिकांत मात्रे आणि मनोज दादा तांबडे यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. सरपंच चषकाच्या वतीनं आम्ही आपल्याला आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती यावं. मेस टायमिंग. बॅटचा टोएंडला बॉल लागलाय, हवेत गेलाय आणि स्वतः गोलंदाज या ठिकाणी राकेश मात्रे झेल टिपतोय आणि विकेट नंबर इथनं मैदानात बाहेर होतोय 3रा ओमकार केणी. ओमकार केणी 13 चेंडू मध्ये 22 धावेची त्यानं खेळी केली, परंतु इथे स्कोर बोर्डवरती 40 धावा लागल्यात. 4 षटकारांचा समावेश जरूर होता, परंतु जास्ती चेंडू त्यांना बीट केले आणि नक्कीच 13 मध्ये त्यानं 22चा खेळ केला. नवीन बॅट्समन संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेश केणी, संकेत नॉस्ट्राईक एंडवरती आहे नक्कीच. आणि टीमची टोटल जर आपण पाहिली 40 वती आहे. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिलं सत्र आपण पाहणार. नक्कीच टार्गेट सेट होईल 2 चेंडूवरती. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, चांगले क्षेत्ररक्षण झालंय जरूर. सिंग मिळाले. सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे 41 वरती. असं वाटलं होतं की 50+ धावा या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच असेल, कारण आतापर्यंत 41 धावा. नक्कीच असं वाटलं होतं की 50+ धावा पाहायला मिळतील, परंतु कौतुक केलं पाहिजे इथे बेलोली टीमच्या गोलंदाजांचं. शेवटच्या बॉलला प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. अंतिम बॉलवरती चौकार टोकलाय संकेत पाटील आणि पहिलं सत्र इथे समाप्त होतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं केलेत मैदानावरती 45 धावा आणि 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. ते म्हणजे गावदेवी 11 बेलोली संघासमोर. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 6 दिवस चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा दांगनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सन्माननीय संदीप वसंत उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे पुरस्कृत सरपंच चषक 2024 शानदार पर्व. या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे मालिकावीरसाठी तुम्ही बाईक पाहतायत, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी
स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी कूलर या स्पर्धेमध्ये आहे. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी आता सुपर संडे मध्ये सुपर धमाका होणार. उद्या स्पर्धेचा 5वा दिवस आहे, परंतु आज या संघातनं एक संघ जिंकून सुपर 10 मध्ये दाखल होईल. आजच्या दिवशी मध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय आणि यातनं जिंकणारा संघ देखील सुपर 10 मध्ये दाखल होईल. नक्कीच मी आभार व्यक्त करेल सर्व आमच्या आयोजन कमिटीचं, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याचं सहभाग नक्की दिला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आमचे मित्र सनी पालकर आणि संपूर्ण डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरवे या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि नक्कीच माझा स्पेल इथे समाप्त होतोय. पुढच्या स्पेलसाठी अर्थात सेकंड सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन होतील याच विभागाचा गोड आवाज आणि नक्कीच सर्वांचे लाडके समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. तर धन्यवाद योगेश मडवी सर यांचा आपण आवाज ऐकला, दणदणीत आवाज. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि मी त्यांना सन्मानित करण्यासाठी विजय उलवेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते योगेश मडवी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सिद्धी करोले गावातील एक दमदार आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकलात. योगेश मडवी यांना सन्मानित या स्पर्धेच्या वतीने. थँक्यू, आपण आलात स्पर्धेमध्ये, आपला आवाज दमदार या ठिकाणी दाखवलात. योगेश मडवी आमचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने. थँक्यू. 24 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. सँडी पालकर मॅम फ्रॉम केवाले, बालू फडके मॅम फ्रॉम डोंगराचा पाडा आणि राम पाटील चिंद्रन असे 3 पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली विरुद्ध सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा संघ. तो धन्यवाद योगेश मडवी सर. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. 46 रनों का लक्ष्य संकेत आएंगे गेंदबाजी के लिए और सामने बल्लेबाज अजय पाटिल. हार्दिक पांड्या मैम फ्रॉम गावदेवी बेलवली का ये हार्दिक पांड्या के तौर पर चुना जाता है. दमदार खिलाड़ी. शुरुआत वल्लभ नाइट से की थी इन्होंने. 4थे नंबर के गेंदबाज उभर कर आए थे. काफी कमाल की गेंदबाजी के और आज टीम के फ्रंट के गेंदबाज बने और फ्रंट के बल्लेबाज भी बने. पहली गेंद हाफ ट्रैकर आप पिच किया है पॉइंट के ऊपर से. खिलाड़ी पहुंच रहे जरूर लेकिन आखिर के क्षणों में ओडीएक्स ने रोका गेंद को. जरा संभल के मेरे भाई. अच्छा हुआ कि पूरी तरीके से आपने आपको कंट्रोल में रखा. तब तक
बल्लेबाजों ने वहां पर 3 रन बटोरे और 3 रनों के साथ यहां पर अपना खाता खोला बल्लेबाज अजय पाटिल ने और गावदेवी बेलुल टीम की रन संख्या पहुंची है 3 के ऊपर। रोशन पाटिल, चिंचपाड़ा बाला, जिनका बल्ले की जितनी अपेक्षा थी उतनी नहीं लगा पाए मैच में। हर इंपॉर्टेंट मैच रहता है इनके लिए, लेकिन कभी कभार उनका बल्ला चलता नहीं, चलता है तो 70-80 के आसपास पहुंचती है। भाई ने अच्छा प्रयास किया, संकेत ने अच्छे प्रयास किया, उनकी सलामी बल्लेबाज ने भी काफी बढ़िया प्रयास किया। बड़ा शॉट खींच लिया इस गेंद को, जल्दी मिड विकेट के ऊपर से ठोका ये दंदनाता हुआ छक्का। राकेश मात्रे टीम के अनुभवी खिलाड़ी, पिछले 10 साल या 12 साल पहले की बात करेंगे दोस्तों, छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी सुकापुर के मैदान पर खेली गई थी नाइट फॉर्मेट में। नंबर 7 के पोजीशन पर आए थे ये खिलाड़ी और उसके बाद ऐसे निकल कर आए कि गावदेवी बेलुल टीम को पूरी तरीके से संभालने में कामयाब हो चुके। संकेत तैयार, फुल टॉस बॉल, बैक टू द बॉल, टैप करने का प्रयास, वेरी गुड बॉलिंग, इसे कहते हैं ग्रेट कमबैक। मार खाता है लेकिन जिगर इस गेंदबाज के पास की वापसी भी कर सकता है और ये वापसी करवाते हुए 21 गेंदें बची और चाहिए 37 रनों की अभी भी जरूरत है। संकेत पाटिल 3 गेंदों के ऊपर अभी तक फिलहाल उन्होंने 9 रन खर्च किए। पहली गेंद के ऊपर 3 रन बटोरे। राकेश ने वहां पर छक्का लगा तुरंत, टारगेट 40 का जरूर है लेकिन अच्छी वापसी वहां पर संकेत की ओर से। छोटी गेंद थी, फिर से एक बार मिड ऑफ के तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। मिड ऑन का खिलाड़ी जाकर मिड ऑफ में गेंद को रोके फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था राकेश के पास और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 10 रन। 36 रनों की अभी भी आवश्यकता है। अजय का विकेट कितना महत्वपूर्ण है बेलुल टीम जानती है, लेकिन यहां पर चिंचपाड़ा टीम भी अच्छी तरीके से जानती है कि उनके हाथों में यह विकेट अगर लग जाए, लेकिन इस तरीके की खराब फील्डिंग करेंगे तो फायदा नहीं मिलेगा। स्वीपर कवर्स की दिशा में गेंद जाती हुई आउटफील्ड फास्ट है, सीमा रेखा पार, 4 रन। बढ़िया चौका बटोरते हुए चौकों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंची है 14 रनों के ऊपर। दमदार शुरुआत पहले पावर प्ले में शुरुआत कैसी होनी चाहिए यह दिखाते हुए बल्लेबाज। छोटी गेंद थी, बहुत साधारण गेंद थी, शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से खेल दिया है डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ। बल्लेबाज अजय के बल्ले से 4 रन और इसी 4 रनों की मदद से एक महंगे ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 18 रन बगैर विकेट खोए नुकसान पर। अब 3 ओवर में चाहिए 28 रनों की आवश्यकता। पहले ओवर में धमाकेदार शुरुआत दी है 2 बल्लेबाजों ने। कानपुली टीम सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है, अथर्व 11 गावदेवी कानपुली, लेकिन आज मात्र उनके खिलाफ कौन जाएगा? या जाएगी गावदेवी 11 बेलौली या सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम। फिलहाल 18 गेंदों में अब चाहिए 28 रनों की आवश्यकता। डीएक्स गायकवाड़ टीम के कप्तान है, आज जिनका बल्ला भी नहीं चला। अपेक्षा रहती है जब आपकी टीम के इंपॉर्टेंट खिलाड़ी जब परफॉर्मेंस देते हैं। टॉप ऑर्डर का खात्मा किया, लेकिन जो सलामी के लिए यंगस्टर बल्लेबाज आया था जिन्होंने लगभग अपने पारी में 3 छक्के दागे, ओमकार केनी ने शानदार बल्लेबाजी की। बिल्कुल संदेश डीएक्स पहले सलामी बल्लेबाजी की भूमिका हमेशा निभाते थे। पावर प्ले के ओवर में अच्छा कट शॉट मारते थे, वो कैप ढूंढते हैं, लेकिन यंगस्टरों को उन्होंने ज्यादा मौका दिया है और आज जाकर ये नए यंगस्टर यहां पर नजर आते हुए। सुलभ केनी एक समय था कि 12वें खिलाड़ी के तौर पर नाम बताने के लिए आता था ये खिलाड़ी, और आज देखिए सुलभ ने अपनी जगह पक्की बनाई और टीम के नंबर 2 के गेंदबाज अपने टीम के लिए बने। मौका है इस गेंदबाज के पास हीरो बनने का। वैसे यहां पर कमाल का प्रदर्शन दे चुके हैं उनकी टीम के लिए। देखेंगे अब यहां पर बची हुई 18 गेंदों में 28 रन बनाने हैं यहां पर बेलौली टीम को। इनसाइड आउट मारने का प्रयास, कवर्स की दिशा में खिलाड़ी तैनात है। संकेत वहां पर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। शायद आज सतीश मिसाल कहीं नजर नहीं आ रहे, वो रायगढ़ प्रीमियर लीग में शायद उनकी मैच है, उसकी वजह से ये थोड़ी सी एक गेंदबाज की कमी है, एक बल्लेबाज की भी कमी है। ये बहुत ही कभी कभी होता है।
सुपर 4 में टीम उनकी क्वालिफाई हो चुकी है। चलिए अच्छी बात है, चिंचपाड़ा टीम ग्रामीण में फिलहाल मौजूद नहीं रही, लेकिन रायगढ़ डिस्ट्रिक्ट का वो लीग था जहां पर उनकी टीम सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। अभिनंदन, जो चिंचपाड़ा ग्रामीण की ओर से बिलोंग करते हैं सतीश मिसाल आज मौजूद नहीं है, मात्र उनकी टीम रायगढ़ प्रीमियर लीग में सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। फिर से एक बार उसी दिशा में खेला, बस स्ट्रोक कवर्स की दिशा में फील्डर मौजूद है, थोड़ी सी मिसफील्ड। आज संकेत का दिन नहीं है लगता है, खूब सारी मार भी मिली जहां पर 18 रन ठोके पहले ओवर में। इस बार चलिए सिंगल बटोरा, सिंगल्स की मदद से 21 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर, डबल माफ कीजिएगा, डबल पहुंचता हुआ 21 बने, 19 के बाद 2 मिले। सुलभ केनी अभी तक लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हुए, रिक्वायर्ड रन रेट 9.38 का है, लेकिन करंट रन रेट की बात करेंगे तो 15.75 के रन रेट से फिलहाल चल रही है। बहुत ही विस्फोटक शुरुआत दी है इन दो बल्लेबाजों ने, राकेश और अजय पाटिल ने। शॉर्ट ऑन पुल करने का प्रयास टैप किया है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक केवल 1 ही रन मिलेगा। अच्छा कमबैक किया इस ओवर में सुलभ केनी ने। जिस तरीके से आज कानपुर विपक्ष कुंडेवाल का मैच हमने देखा, 3 बॉल में 6 की जरूरत थी, क्या बल्ले का फ्लो था वहां पर चेतन पाटिल का, जिन्होंने मैच विनिंग छक्का दागा। यानी कि आजकल कई यंगस्टर ऐसे खिलाड़ी है संदेश, जिनका बल्ले का स्पीड काफी खतरनाक होता है, जो एक बार रडार में गेंद आए तो 6 ही बनते हैं। और कमाल का क्रिकेट, हवा में गेंद जरूर है लेकिन फील्डर तैनात है और इसी जाल में फंसे। पिछली 3 गेंदें संदेश वही दिशा में देखने को मिली और इस बार थोड़ा सा टप्पा पीछे रखा, उछाल मिला और कवर्स में दिशा में खिलाड़ी थे वहां पर, उनके हाथों में शानदार कैच। तो राजेश पाटिल आएंगे नए बल्लेबाज, अनुभवी क्रिकेटर। पिछले मैच में जो अजय को मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था, बिल्कुल अजय ने इस सीनियर्स खिलाड़ी को वो मैच डेडिकेट की। ये होता है किसी यंगस्टर खिलाड़ी का अच्छा संकेत, जब आप उन सीनियर्स को देखकर सीखते हो ना, तो उन सीनियर्स का रिस्पेक्ट करना भी आपके लिए बहुत जरूरी होता है। अजय ने अपनी वो मैन ऑफ द मैच राजेश को दी, इसकी वजह एक थी कि स्लॉग ओवर जहां वहां पर रन को बचाने थे, वहां पर राजेश ने बचाए, दिगुड़ी टीम के दिग्गज बल्लेबाज छोटिया को रोका उन्होंने और अपनी मैच को जीत दिला दी। उसी के बदौलत उन्हें ये मैन ऑफ द मैच का करार डेडिकेट कर दिया अजय ने। ये होता है अच्छी निशानी। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, 14 गेंदों में 24, अभी भी मैच फिलहाल बैलेंस है। इस विकेट के साथ सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम कमबैक कर सकती है। वेरी गुड बॉलिंग, लवली डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद हल्का सा काटा बदला सीधा विकेट कीपर के दस्तानों में। सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम ने अभी भी हिम्मत नहीं हारी, क्योंकि अंतिम 13 गेंदें बची है, 24 रनों की अभी भी जरूरत है। कभी बाजी तुम्हारी तो कभी बाजी हमारी, ऐसा कुछ चित्र मैदान के अंदर नजर आ रहा है। सुलभ केनी यंगस्टर गेंदबाज है, प्रभावित किया है अपने स्पेल में। पहले ओवर में रन आए थे लगभग 18 और उसके बाद ये इस ओवर में केवल 4 रन दिया गया है इस गेंदबाज ने, और एक महत्वपूर्ण विकेट राकेश का आउट करने में कामयाब हो चुका है। ऑन साइड में मोड़ दिया है, वहां पर मिड विकेट के रीजन में फील्डर तैनात है। 1 रन तो जरूर पूरा, दूसरे का प्रयास नहीं करेंगे। वहां पर अजय ने रोका कि सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट है। मैच अभी भी ऑन है, क्योंकि 2 ओवर का खेल में आधा रन बनाए जरूर। यहाँ 23, अब आने वाली 12 गेंदों में चाहिए 23 रनों की जरूरत। ये ओवर जो है मेरे ख्याल से संजय संदेश कि इस ओवर में अगर कम से कम यहां पर 10 भी रन जाते तो सुरक्षित रहेंगी चिंचपाड़ा टीम। अगर ये ओवर बड़ा निकाला बल्लेबाजी करते हुए गावदेवी बेलवली ने, तो मुकाबला उनके लिए खुला हो जाएगा। गेंदबाज के सपने पूरे होंगे या बल्लेबाज का अरमान यहां पर पूरा होगा, देखेंगे किसके सपने पूरे और किसके सपने अधूरे रहेंगे। क्योंकि ये मैच कोई छोटा मोटा नहीं है, ये बहुत बड़ा मुकाबला है, जहां पर सरपंच ट्रॉफी डीसीसी डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोड़ पे आयोजित वीर एंटरप्राइजेस पुरस्कृत, और ये देख सकते हैं संदीप शेठ उल्वेकर, जिनके आधार स्तंभ के तौर पर इस टूर्नामेंट का शानदार आयोजन। जीतेंगे तो सुपर 10 का टिकट मिलेगा और लगभग मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 2 व्हीलर चमचमाती हुई बाइक
ज्यादा अपेक्षा नहीं रखी हमारे आयोजकों ने कि यहाँ पर हमें देनगी ज्यादा मिले, ये मिले, लेकिन नाम के लिए मात्र ये टूर्नामेंट, जहां पर चर्चा हो रही थी कि बाइक नहीं, इस सीजन में उनके द्वारा ये बाइक आप देख सकते हैं, न कोई स्पॉन्सरशिप न कोई बड़ा डोनेशन, फिर भी उन्होंने हिम्मत दिखाई और आज डीसीसी मोरबे का ये सरपंच ट्रॉफी का शानदार आयोजन। और ये लाइन बेहतर यहाँ पर फेंकते हुए शरीर से थोड़ा सा दूर फेंका, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। यह समय नहीं है काउदवी बेलोली टीम के बल्लेबाजों को कि डॉट बॉल खेले, लेकिन यह समय है चिंचपाड़ा टीम के गेंदबाजों के लिए कि वो डॉट बॉल फेंके। आएगा खेल में मजा। अंतिम गेंदें बची है, 11 और चाहिए 23 रनों की आवश्यकता। अंबे में डीसीसी मोरबी टीम सुपर गाउदेवी बेलोली टीम, गाउदेवी मोरबी टीम क्वालिफाई हो चुकी है। मोरबी टीम का तो बोलबाला चालू है आज इस सीजन में, अच्छी बात है। इधर भी डीसीसी मोरबी टीम क्वालिफाई हो चुकी है सुपर 10 में, लेकिन इस बार पटकी हुई गेंद थी, उछाल मिला, अतिरिक्त बाउंसर के बदौलत यहां पर व्हाइट बॉल का इजाफा और व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और फिलहाल 1 रन जो बढ़ती हुई और 1 बाउंस का इशारा भी, 1 फॉर द ओवर यहां पर अंपायर का इशारा आता हुआ। व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 24-46 का पीछा करना है, 11 गेंदों में चाहिए 22-22 की आवश्यकता। अब टैकल की बॉल हवा में है, फील्डर गेंद के नीचे आते हुए भाई केनी के द्वारा कोई गलती नहीं, अजय रहेंगे नॉन स्ट्राइक इन पर। खेल में मजा है, वार पर वार पलटवार हो चुका है। 10 गेंदें 24 की जरूरत, 22 की जरूरत। ज्या पद्धतीने आपण संदेश म्हणतो प्रत्येक स्पर्धेमध्ये की स्पर्धा ठेवली जाते, काही संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत नाही, पण त्या आयोजकांना किती झेलावं लागतं, कारण आयोजकांना सध्या आपण डोनेशन जास्त पाहत नाही, कारण तुमच्या भरोशावर ॲडव्हान्स न घेता नेहमी ते संघ ठेवत असतात आणि ऐनवेळी जर तुम्ही त्या स्पर्धेमधून माघार घेता तर आयोजकाला भरपूर काही सोसावं लागतं, याची सर्व संघांनी काळजी घ्यावी। तो 10 गेंदे में चाहिए 22 रनों की आवश्यकता, 24 बने। अभी भी खेल यहां पर बिगड़ा नहीं है, 2 टीमों के लिए अभी भी यहां पर खेल जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर वही जिंदा है जो फिर से उड़ सके। को उड़ाएगा यहां पर बल्लेबाज, कोई छक्का या विकेट लेने में फिर से एक बार क्षमता दिखाएंगे चिंचपाड़ा टीम के गेंदबाज। और बढ़िया गेंद, रनआउट का क्या ये मौका मिल रहा था, बाला ने पकड़ा नहीं, विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी थे, आई थिंक कैच की भी थी मांग, कुछ ऐसा ही नजर आया, बल्ले पर लगी थी शायद, यस बल्ले पर लगी थी शायद। ये मौका था, ये बहुत बड़ा मौका, नॉन स्ट्राइक एंड पर रह सकते थे वहां पर अजय को जितनी देर तक नॉन स्ट्राइक एंड पर रखेंगे ना उतना ही फायदा सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम को हो सकता है। यही चर्चा हो रही है डगआउट में, हमारे मेहमान जो खिलाड़ी चर्चा कर रहे हैं कि ये बिल्कुल बाल बचे। सिंगल के साथ यहां पर स्ट्राइक भी रोटेट हुई, अजय को मिलेगा मौका। अब रन और गेंदों के बीच में 9 गेंदें 21 की जरूरत, बॉल तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल, सीधा खेला डीप पाइन लेग सीमा रेखा के पार, 6 रन। धन्यवाद डीजे। और ये नो बॉल का कारण अंपायर का, तो नो बॉल है शायद, फ्रीड का मौका रहेगा। 9 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत। चले इस बार फील्डर मौजूद है भाई, और थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई थी, लेकिन उसके बाद बढ़िया कमबैक। तब तक वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज ने, थोड़ी सी लगातार शॉर्ट ऑफ लाइन की गेंदें फेंकी जा रही है, और इसी के साथ यहां पर 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 34। तो चलिए बिल्कुल यहां पर ये डॉट बॉल नजर आती हुई 7 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। 7 गेंदें 12, जबरदस्त फाइट 2 टीमों के बीच में। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए,
अजय पाटिल का विकेट बेलोली टीम को काफी इंपॉर्टेंट है और साथ साथ यहां पर चिंचपाड़ा टीम को भी ये विकेट काफी इंपॉर्टेंट है। आएगा खेल में मजा। 7 बॉल 12 रनों की जरूरत और शॉट पिच लाइन की बॉल सीधा गेंद को फेंका पॉइंट के ऊपर से सीमा रेखा पार 6 रनों के लिए। अब बची हुई गेंदें हैं 6 और चाहिए 6 रनों की जरूरत। खेळत होतो प्रीतीचा धोका दिला तिने मला प्रेमात धोका माझं खरं प्रेम होतं तिच्यावर माझं खरं प्रेम होतं तिच्यावर मग आता जीवाला वाटतंय बरं आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल किती शांतता वाटली असेल विमल खाणाऱ्यांना संगीत ऐकल्यानंतर। 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। संगीत बजाया जरूर नितिन डीजे ने, सुकून मिला होगा जो ये संगीत सुना होगा जिन्होंने, जो पसंद करते हैं खाना। मत खाइए ज्यादा, नहीं खाएंगे तो बेहतर होगा, शरीर के लिए बहुत हानिकारक होता है। छोटा टाइगर उसे कौन रोक पाएगा। तो 6 गेंदों में चाहिए 6 रनों की जरूरत। भाई केनी के हाथों पर अब गेंद सौंपी है कप्तान ने। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे ऋषिकेश पवार और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अजय जो व्यक्तिगत नाबाद बल्लेबाजी खेल रहे इस मर्तबा। 9 गेंदों में 28 रनों की शानदार पारी इस समय खेलते हुए भाई केनी क्या बचा सकते हैं इस मैच को। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। हमने देखा कि यहां पर कानपुले और कालंद्रे के बीच में जब मैच खेला गया था गौरी स्पोर्ट्स नेवाली अमदा ट्रॉफी में, 6 गेंदों में 8 चाहिए थे। चेतन अकेला बल्लेबाज था जिसने वो रन नहीं निकाले। 6 में 16 भी हो सकते हैं, लेकिन 6 में 6 कभी कभी गड़बड़ होती है। तो ये गड़बड़ राकेश तो ऋषि करेंगे नहीं, लेकिन देखेंगे यहां पर भाई का अगर कोई चमत्कारिक गेंदबाजी होती है तो जरूर मजा आएगा इस मैच में। राउंड द विकेट से भाई तैयार। मिस टाइमिंग है ये टाइमिंग, जी हाँ ये मैच फिनिश है, टाइमिंग क्लियर। और इसी के साथ सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है गांव-देवी 11 बेलोली। 2 आकाश ना होने के बावजूद भी धमाकेदार परफॉर्मेंस दिया। अभिनंदन टीम गांव-देवी बेलोली एंड हार्ड लक टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा। तो चलिए बिल्कुल यहां पर मैन ऑफ द मैच की